नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझं नाव चिन्मयी कांबळी. मी खूप टाईमपासून विचार करत होते की एखादा यूट्यूबचा ब्लॉग करावा, ही जर्नी चालू करावी, पण काही ना काही कारणामुळे ते होतच नव्हतं. सो तसा अचानक मोबाईल हातात घेतला आणि ठरवलं, चला आजपासून आपण ब्लॉग चालू करायचा. सो माहेरचं नाव आहे चिन्मयी कांबळी आणि सासरचं चिन्मयी गुरव. तर आता तर एवढीच इन्फो देते. ह्याच्या पुढची इन्फो जसं जसं आपण ब्लॉग बघत जाऊ तशी तशी तुम्हाला माझ्याकडनंही सगळी मी माझी इन्फो देत जाईल. त्याच्यासोबत आता आपण जर सुरुवात करतो तर सुरुवात करतानाच विचार केला की चला कोणाचं तरी बोलतात नाही का, थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा, बाप्पाचं दर्शन घ्यावं. तसं मीही विचार केला की दर्शन घ्यावं आणि चांगल्या गोष्टीची, चांगल्या कामाची सुरुवात करावी. सो आता आपण चालू स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला. तिथून पुढे मग बघू पुढची जर्नी कशी काय होते, तुम्हालाही दाखवते, तुम्हीही माझ्यासोबत बघा. आणि जर माझा ब्लॉग आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा. आपण ऐरोलीमधल्या स्वामींच्या सेवा केंद्रामध्ये चाललो आहे आता. तर आपण बघू शकतो आता ना थोडीशी ट्रॉफिक लागले. स्कूल बस आहे एक, इथे स्कूल आहे, खूप छान मोठं स्कूल आहे तिथली. बेसिकली मुंबईमध्ये राहतो तर थोडी भरपूर ट्रॉफिक ही लागतेच आपल्याला कुठेही जायचं असेल तरी. आपण पोचलो आहे स्वामींच्या सेवा केंद्रामध्ये. हे ऐरोलीमधलं सेवा केंद्र आहे. तुम्ही सर्वांनी स्वामींचं दर्शन घ्या. स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू देत. त्याच्यानंतर इथेच बाहेर बालाजी मंदिर आहे, कलावतींचं मंदिर आहे आणि शेजारी गणपती मंदिरसुद्धा आहे, इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे इथेच साईडला. हा जाताना आपल्याला ठाण्या साईडला रोड लागला आहे. खूप छान मोकळासा रोड होता, चांगला व्ह्यू होता. म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तर काढणं बनतंच, सो मी व्हिडिओ काढलेला आहे. असा मोकळा रोड खूप कमी वेळा आपल्याला मुंबईसारख्या सिटीमध्ये राहतो आहे तर बघायला कमी वेळा भेटतो, कारण का सिटी म्हटलं की थोडी भरपूर ट्रॉफिक ही असतेच. तर त्याच्यामुळे हा छान मोकळा होता, सो मी काढलं. त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडी भरपूर ट्रॉफिक दिसते, जसे की वाहनं आहेत रस्त्याला. तर त्याच्यानंतर आता आपण चाललो आहे ठाण्याला म्हणजे थोडी कामं आहेत, थोडं जुडिओमध्ये काम आहे, मार्केटमधलं काम आहे, ते पूर्ण करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची जर्नी सांगते की काय आपण कुठे चालू आहे नक्की. आता मी आले जुडिओमध्ये मला बेसिकली काही जीन्स टी शर्ट्स बघायचं होतं आणि त्यासोबत काही टॉपचं कलेक्शन किंवा नवीन कलेक्शन काय आलं ते बघायचं होतं. सो मी जुडिओमध्ये गेली, पण म्हणायला गेलं तसं मला काही आवडलं नाही. सो मी सगळ्या गोष्टी इथे बघितला, चांगला एक्सप्लोअर केलं जुडिओमध्ये. तुम्ही बघू शकता मी बऱ्याच गोष्टी दाखवते. खूप कमी वेळासाठी मी जुडिओत थांबले, जास्त वेळ नाही घेतला. सो काही गोष्टी बघितल्या, जीन्स वगैरे छान होत्या, बट जसं मला हवं होतं तसं कलेक्शन त्या गोष्टी तिथे नाही मला भेटलं. टॉप टी शर्टचं कलेक्शनसुद्धा खूप सुंदर होतं इथलं. सो आपण पाहू शकतो की हे टी शर्ट्स वगैरे खूप छान होते. विंटर कलेक्शन खूप चांगलं आहे गर्ल्ससाठीचं. हे ठाण्याचं जुळे तलावपाळीवालं. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो. आता मी ट्रेनचा व्हिडिओ काढला आहे, कारण का ट्रेनमधनं आपण चाललो होतो टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर व्हिडिओची सुरुवात केलीच आहे तर खूप चांगल्या कामाने करू असा विचार करून मी गणपती बाप्पाच्या दर्शनासह तुम्हाला घेऊन चालले. तर आता आपण टिटवाळ्यात उतरलो आहे आणि टिटवाळ्यावरून मग ते हे गणपती बाप्पाच्या मंदिराबाहेरचं सगळं सीन आहे. इथे फुलं, हार कुठेही मंदिराची इथे गेलात तर हे सगळ्या गोष्टी बेसिकली आपल्याला विकायला मिळतात. इथे मंदिराच्या आजूबाजूला परिसर मी कॅप्चर केला आहे, कारण आणि इथे लिहिलं होतं की मंदिराची वेळ किती ते किती वाजेपर्यंत ओपन असतं वगैरे सगळ्या गोष्टी. गणपतीच्या मंदिरामध्ये कुठल्याही मंदिरात आता फोटो काढणं अलाउड नाही. छोटेसे क्लिप्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर साईडला हे असं त्यांचं एक्झिबिशन होतं, ते कॅप्चर केलं. इथे स्वामींची खूप छान अशी मूर्ती होती. हा तिच्या आजूबाजूचा तलाव आहे, तो आपण बघू शकतो. खूप सुंदर असा तलाव आहे गणपती आणि खूप छान शांत वाटत होतं इथे. ऊनही थोडं उतरण्याचं त्याच्यामुळे जास्त काही असं दाह जाणवलं नाही. खूप छान शांतता अशी होती, मस्त वाटत होतं. पाणी पण शांत होतं. तर मी इथे येण्यासाठी ट्रेनने आली होती. अर्धा तास लागतो ठाण्यावरनं येण्यासाठी. तर आपण हा ट्रेनमधला ब्लॉग बघू शकतो. मी रिटर्नच्या जर्नी चालू केली तेव्हाचा क्लिप आहे ही. तर ट्रेनने अर्धा तास लागतो येण्यासाठी. टिटवाळा स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटतात, त्या पकडून तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता. इथून पुढची जर्नी खूप मस्त आली होती. खूप छान शांत होता. हा इव्हिनिंगचा सनसेट होतो, तुम्ही बघू शकताय. खूप छान सनसेट वगैरे आपल्याला दिसलं आहे. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि माझ्यासोबत असंच राहा. मी तुम्हाला माझं डेली लाईफ, ट्रॅव्हलिंग आणि बाकीच्या गोष्टी जरूर दाखवत जाईन. तुम्ही एन्जॉय करा आणि मलाही नवीन फ्रेंड्स मिळेल. थँक्यू सो मच.